हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. ओके, सो हा आहे माझा न्यू व्लॉग आणि तो असणार आहे ट्रॅव्हल व्लॉग. तर मी निघालेली आहे खोपोलीसाठी. वन डेच माझं पिकनिक किंवा वन डे माझं टूर आहे आजच्या दिवसाचं. कारण खोपोलीला माझं एक अतिशय महत्त्वाचं काम आहे. सोबतच माझे आजी आजोबा आलेले आहेत, तर मला त्यांना भेटायलाही बरेच दिवस झालं जायचं होतं, बट काही जमत नव्हतं. बऱ्याचशा गोष्टी होत्या मध्यंतरी माझ्या पेंडिंग, तर त्या कंप्लीट करून आता मी इकडचं काम कंप्लीट करायला चालली आहे. आणि ही मी पोहोचलेली आहे खोपोलीला. हा दुसरा दिवस आहे ॲक्च्युली. आणि हे आहेत माझे आजी आजोबा. तर मी त्यांना भेटून वगैरे सगळं काही करून निघालेली आहे. माझी जी काही महत्त्वाची कामं होती ती. सो ही माझी पॅकिंग, म्हणजे ही माझी बॅग. आणि आता आम्ही पुन्हा निघालो होतो नाशिककडे. बट आमचा प्लॅन ठरला तिकडे की चलो आता आलोच आहेत इकडे, तसाही वेळ काढता येत नाही, तर कुठेतरी फिरून येऊया. सो माथेरान हे फायनल झालेलं आहे. जायचं आम्हाला थोडंसं लांब होतं दुसरीकडे, बट ते आत्ता नाही, आत्ता आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे. सो आम्ही आता खोपोलीतून बाहेर पडतो आहे. आणि आजी आणि म्हणजे माझी मम्मी आणि आजीसुद्धा, नानीसुद्धा आली होती आम्हाला इकडे सोडायला थोडं दूरवर. आणि त्यानंतर मग आम्ही नेरळहून, म्हणजे खोपोली टू नेरळ हा अर्ध्या तासाचा प्रवास आहे, अर्धा पाऊण तास. त्याच्यानंतर वरती माथेरानला जायला 20-25 मिनटं लागतात. सो आम्ही ठरवलं की वन डेमध्ये आपल्याला तेच पॉसिबल आहे करणं, फार लांब काही कुठे जाता येणार नाही, म्हणजे महाबळेश्वर किंवा आणखी कुठेतरी. सो माथेरान हे फायनल झालेलं आहे आणि आम्ही येऊन पोचलेलं आहे आता मध्यंतरी घाटाच्या. तर जुम्मापट्टी इथे आम्ही थांबलो होतो. फर्स्ट लोकेशन आहे जिकडे तुम्ही थांबू शकता माथेरान घाटामध्ये. आणि खूप वळणावळणाचा अगदी असा सरळ चढ आहे, खूप डेंजर असा रस्ता आहे. मी सांगेल की जे कोणी प्रो ड्रायव्हर असतील त्यांनीच आपली स्वतःची व्हेकल घेऊन यावं, नाही तर मग ड्रायव्हर हायर करावा प्रो असा. ओके, कारण खूपच डेंजर असे वळणं आहेत. सो हा तुम्ही नजारा पहा, खूपच सुंदर. बरेच दिवस झाला आम्ही कुठे गेलोही नव्हतं बाहेर, त्याच्यामुळे थोडंसं रिलॅक्स, थोडंसं चेंज. सो यस, आम्ही फायनली वरती दस्तुरी, म्हणजे आम्ही आमची गाडी घेऊन गेलो होतो, त्याच्यामुळे अर्ध्या रस्त्यात अर्ध्या घाटापर्यंत गाडी जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथे वरती घोड्यांवर बसून जावं लागतं, किंवा मग आत्ता त्यांनी 1 वर्ष झालं ई रिक्षा चालू केलेली आहे. आणि माथेरानमध्ये प्रवेश करण्यासाठी एक फीज असते, नॉमिनल अगदी 50-100 रुपये, तर ती तुम्हाला घ्यावी लागते. फक्त एंट्री फी माथेरानमध्ये प्रवेश करण्यासाठी. सो इथून आम्ही गेलो होतो. आम्ही हॉर्स रायडिंग चूज न करता आम्ही म्हटलं चला इलेक्ट्रिक जाऊया, किंवा कोणी कोणी अगदी पायीसुद्धा जातं. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्यांना पायी चालायची खूप सवय आहे किंवा आवड आहे, ट्रेकिंगची आवड आहे, त्यांनीच अशा ठिकाणी भेट द्यावी माझ्या मते. कारण मला स्वतःला पायी चालण्याची अजिबात सवय नाही किंवा काही गरज पडत नाही. कुठे जायचं म्हटलं का आपल्याकडे सगळ्यांकडे गाड्या आहेतच, बट इथे भरपूर चालावं लागतं. आणि मी आधीही इकडे येऊन गेले होते, त्याच्यामुळे मला कल्पना होती, माझ्या मिस्टरांना आणि स्वराला कल्पना नव्हती. बट ठीक आहे, चलो एक्सप्लोअर तर करणं बनतं आहे, कधी ना कधी तर यायचंच होतं इकडे. सो आत्ता ती वेळ आलेली आहे. सो आम्ही ई रिक्षा हायर केली. तर इकडे नॉमिनल फीज आहे रिक्षाची, पण काय फार असं काही नाही, 35-40 रुपये सीट. आणि ते आपल्याला जाऊन सोडतात मेन माथेरान स्टेशनला. सो इकडे पाहू शकता घोडे इकडे, कारण इकडं जनजीवन हे घोड्यांवर. आणि आत्ता सध्या 1 वर्षापासून ई रिक्षा पण फक्त माथेरानच्या मुख्यद्वारापर्यंतच जाते. आतमध्ये माथेरानमध्ये तिला फिरायला एंट्री म्हणजे नाही आहे तिथे परमिशन. कोणतीही गाडी 4 व्हीलर तिथे जात नाही. ही जी ट्रेन आहे तिच्या पण काही टायमिंग्स असतात, तर तिकडे पण आम्हाला ती जाताना नाही मिळाली, पण तिथे स्टेशनवरती उभी होती, त्याच्यामुळे आम्ही मस्तपैकी छान असं फोटो सेशन केलेलं आहे. तिथं खूप मजा घेतली ट्रेनसोबत. आणि स्वराचं नेहमीचं ठरलेलं आहे की प्राण्यांना ती खाऊ घालते, आणि तिथे भरपूर मंकी होते तिच्या ओळखीचे, त्याच्यामुळे तिला आता बिस्किट वगैरे दिलेलं आहे. आणि त्यांची गंमत जम्मत पाहिली आम्ही. खूप मस्त इथे टाईम आमचा स्पेंड झालेला. हे माथेरानचं हे स्टेशन आहे. सो खूपच छान इकडे आमचा टाईम स्पेंड झाला. आणि आम्ही ट्रेनमध्ये तर ट्रेनचा पुरेपूर वापर करून घेतला असं तुम्ही म्हणू शकता. येताना आम्हाला नाही मिळाली, तरी आम्ही जाताना ट्रेनमध्ये बसलेलो आहेत. आणि आणखी भरपूर रील्स काढलेले आहेत छान छान, ते तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला जाऊन पाहू शकता, ड्रीम लाईफ. ओके, सो यस, आता आम्ही तिकडून निघालो. आणि मग फिरण्यासाठी, म्हणजे वेगवेगळे पॉईंट्स आहेत इथे. अर्थात माथेरान उंच ठिकाण आहे किंवा हिल स्टेशन आहे. सो आपल्याला पॉईंट्स म्हणजे काय की थंड वातावरण, धुकं वगैरे असं पाहायला मिळणार. आणि निसर्ग सौंदर्य तुम्ही जिकडे तिकडे पाहाल तुम्हाला फक्त झाडंच झाडं,
ग्रीनरीज दिसणार. सो खूपच सुंदर असा हा परिसर आहे आणि प्रदूषणमुक्त, प्लास्टिकमुक्त असा हा परिसर ॲक्च्युली आपल्याला पाहायला मिळतो. कचरा कुठेच तुम्हाला जास्त करून दिसणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रदूषण नाही, कारण गाड्यांचा वापरच नाही इथे, टू व्हीलरसुद्धा नाही. मी तर सायकलसुद्धा नाही पाहिली इथे कोणाकडे. सो यस, पायी सगळे प्रवास करतात किंवा घोड्यांवर मेन माथेरानमध्ये. सो असं आम्ही आता निघालेलो आहोत आणि एक पॉईंट आम्ही फिरलो, भरपूर चाललो. जाताना पॉईंट बघायला आम्ही कोणतेही घोडा वगैरे हायर केलाच नव्हता. आम्हाला वाटलं चल होऊन जाईल. भरपूर आम्ही चाललो, पण असे खूप किलोमीटर आम्ही काहीतरी चाललो आणि मग येताना आमची सगळ्यांची बॅटरी डाऊन झालेली होती. सो छान असे पॉईंट्स बघितले, फोटो सेशन केलं, रील्स काढल्या आणि छान असा टाईम स्पेंड केला. बट येताना आम्ही नक्कीच घोड्यावाल्यांना हायर केलं आणि घोड्यावर बसून मग आम्ही मेन मार्केटपर्यंत आलो. सो असा आमचा माथेरानचा काहीसा प्रवास होता. छान असा एन्जॉय आमचा झालेला आहे, थोडंसं चेंज झालेलं आहे. सो असा होता हा आजचा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. चलो.